हे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या टाईपमध्ये स्टिकर भेटत होते, भीम, डोरेमॉन, कार्टून वगैरेचे. फ्रेंड्स, आज झालेली आम्हाला सर्दी. तुम्हाला माहिती आहे, कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं गळा दुखत होता. तर आज चांगली सर्दी झाली. तर आज आंघोळ वगैरे करायचं तर काही प्लॅन नाही आहे. आईची आंघोळ झाली आताच. मी तर काही करणार नाही आंघोळ, टॅब्लेट्स वगैरे घ्यायला लागेल कारण गळा जास्त दुखू राहिला. तर ही जे मशीन तुम्हाला दिसत आहे ब्लॉगमध्ये, जानू पॉपकॉर्न म्हणून, हे आहे माझ्या मामाची मशीन. तर या मशीनमध्ये पॉपकॉर्न बनत असतात. आता जेव्हा पाणी वगैरे पडेल, रेनी सीझन चालू होईल, तेव्हा हे मशीन बाहेर निघते. तर ही आमच्या तिथं राहते. काल पॅकेजिंग वगैरे केली होती कारण याच्यामध्ये पाणी वगैरे नाही गेलं पाहिजे, कारण याला इथं काच असते. दाखवता नाही येणार, पाहू शकता पण तुम्ही. या टाईपमध्ये काच वगैरे असते, तर काच ओला नाही झाला पाहिजे किंवा पाणी नाही गेलं पाहिजे आतमधून, म्हणून त्याला कवरिंग करून घेतली आम्ही. तर फ्रेंड्स, आता करत आहे नाश्ता. या ठिकाणी टमाटर कांदा चिरत आहे. हा आहे चिवडा. याच्यामध्ये मिक्स करून भेळ रेडी. आज नाश्त्यासाठी आहे भेळ. या ठिकाणी बनत आहे फ्रेंड्स, पाहू शकता भेळ. हा टाकलेला खट्टा मिठा फरसाण चिवडा, आणि हा साधा आपला घरचा चिवडा, आणि त्याच्यामध्ये मिक्स करू आपण टमाटर कांदे. आता हा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचा आहे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पुस्तकं वगैरे काढणं चालू आहे. हे माझे आणि माझ्या ताईचे 12th बुक्स आहेत. ते बरेच दिवस झाले पडून होते, ते काढायचे बाकी होते. ती एक पोतळी खाली केली आम्ही, आणि आता दुसरी खाली करायची. याच्यामध्ये पूर्ण बुक्स भरून आहे, माझे आणि मोठ्या ताईचे. तर तुम्हाला दाखवतो मी 11-12चे बुक्स किती राहतात. तर हे सर्व पेपर्स आहेत, हे सॉल्व केलेले. फ्रेंड्स, 12thमध्ये सगळ्यांचा फेवरेट चॅप्टर आणि फेवरेट युनिट जो आहे तो तुम्हाला दाखवतो मी. हा फेवरेट सगळ्यांचाच असणार आहे. हा पहा, हा सब्जेक्ट जो आहे, हा चॅप्टर जो आहे, चॅप्टर 8 सेल द युनिट ऑफ लाईफ, हा सगळ्यांचा फेवरेट राहिलेला आहे. तुमचा पण आहे का? कमेंटमध्ये सांगसाल. फ्रेंड्सचे पेपर आणि नोट्स काढता काढता इथं घेतो आम्ही चाय. पाहू शकता, बिस्किट, नॉट स्पॉन्सर्ड. याला असं ठेवून दे, स्पॉन्सर नाही करत आहे आम्ही. तर फ्रेंड्स, या टाईपमध्ये कोण कवर लावत होतं कमेंटमध्ये सांगसा. आपली जे जनरेशन आहे हे या टाईपमध्ये बुकला कवर लावत होती ऑरेंज कलरचं, आणि या टाईपमध्ये स्टिकर भेटत होते, भीम, डोरेमॉन, कार्टून वगैरेचे. हे माझ्या 4थीचं बुक आहे. कशाचं आहे? कार्यानुभव. याच्यामध्ये घराची स्वच्छता आणि सुशोभितता, ते नाव तर दिसते हेच. हे या टाईपमध्ये बुक्स होतं. तुम्ही पण वाचलं असं नाही? वाचलं असेल तर कमेंटमध्ये सांगसाल. हे या टाईपमध्ये स्टोरी राहत होत्या. तर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता AIPMT MCQ. AIPMT म्हणजे माहीत असेल तुम्हाला, नीटला आधी AIPMT म्हणत होते. फ्रेंड्स, हे जे बुक्स आहे भरारी 2019-20, तर हे बुक पब्लिश केलेलं आहे सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. हे आमच्या गावचे MLA होते, कृष्णराव जिंगळे. हे त्यांची संस्था आहे, सातपुडा शिक्षण संस्था. दरवर्षी त्यांच्या म्हणजे स्कूलमधून हे बुक पब्लिश होते, त्यांच्या ॲनिव्हर्सरी आणि वाढदिवसानिमित्त. हे या प्रकारे प्रोग्राम्स आयोजित केले होते आमच्या सातपुडा शिक्षण संस्थेमध्ये. पाहू शकता तुम्ही, मुक्त छंद भाऊ, वेगवेगळ्या प्रकारची कृषी प्रदर्शनी, मधील क्षण, स्विमिंग पूल वगैरे. तर फ्रेंड्स, या प्रकारे जे स्टुडंट आहेत त्यांनी लिहिलेले गोष्टी किंवा कविता असतात ना, तर ते याच्यामध्ये पब्लिश केल्या जातात दरवर्षी. हे या टाईपमध्ये कॅम्पस आहे सातपुडा शिक्षण संस्थेचं. इथे मी जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला लाईव्ह दाखवणार. बरेच दिवस झाले मी गेलो नाही. माझी 12th पण याच कॉलेजमधून झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे कृषी विज्ञान केंद्र आहे. ॲग्रिकल्चरसाठी शरद पवार कृषी
तंत्रनिकेतन आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह वगैरे हे हॉस्टेल आहे. मुलांचे हॉस्टेल, हॉस्टेल फार्मर, हॉस्टेल सिल्वर जुबली आणि वेगवेगळे हॉस्टेल आहे. हे या टाईपमध्ये या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. सातपुडा शिक्षण संस्थेमध्ये या प्रकारे कार्यक्रम केले जातात, डान्स आणि गॅदरिंग वगैरेचे. हे त्यांची दुसरी ब्रांच आहे. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे वरवड बकालला आहे. आणि हे जे आहे सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स हे पहिलीपासून तर 12वीपर्यंत मुलांची शाळा आहे. फ्रेंड्स, हे पाहू शकता, हे ताईचे रजिस्टर आहे. सर्व पलंगाच्या हाईटपेक्षा जास्त गेले आणि ते वाले जे आहेत ते माझे आहेत. हे माझे आहेत, हे ताईचे आहेत. ऐतिहासिक पुस्तके हे माझे आहेत, 10वी म्हणजे 7वी 8वीचे. पाहू शकता, हे माझं फेवरेट बुक होतं, छत्रपती शिवाजी महाराज, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, बिफोर द बर्थ ऑफ शिवाजी महाराज. तेव्हा कसं होतं मुघल एम्पायर, या ठिकाणी संतांची कामगिरी, नंतर शिवाजी महाराजचा जन्म वगैरे होते आणि काय चेंजेस होतात ते सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. हे शिवराज्य अभिषेक सोहळा, हे इमेज तर सर्वांचं फेवरेट असेल आणि सगळ्यांना पाहिलंच असं नाही, खूप फेमस आहे. हे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या लहान बहिणीचं बुक आहे, याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. किती डिसिप्लिन आणि किती नीटनेटक्या पद्धतीने या ठिकाणी त्याला ठेवलेलं आहे. तिचं काम सांगतो मी तुम्हाला, किती क्लीन काम आहे तिचं. हे पाहू शकता तुम्ही. पहिलं पेज खराब झालं नाही पाहिजे त्यासाठी इथं न्यूजपेपर ठेवला. त्यानंतर याच्यामध्ये जे डायग्राम राहतात, डायग्राम खराब नाही झाली पाहिजे, त्याला ग्रेड चांगले मिळायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी पेपर ठेवलेला आहे. पाहू शकता तुम्ही एकदम किती नीटनेटक्या पद्धतीनं हँड रायटिंग पाहू शकता या टाईपमध्ये. याच्यामध्ये लाईनिंग्सचे प्रकार दाखवलेले आहे, आउटलाईन, डायमेन्शन लाईन, डॉटेड लाईन. किती केअर करते ती तिच्या वस्तूंची तुम्हाला याच्यामधून दिसून येणार. प्रत्येक पेजवरती न्यूजपेपर ठेवलेला आहे जेणेकरून खराब नाही झाले पाहिजे बाकी पेजेस. तिचे मेहंदी क्लासचे काही दिसले होते मला, फोटो मी दाखवतो तुम्हाला. तिनं मेहंदी क्लास लावला होता ना, हे तेव्हाच आहे. काढून ठेवायची तिथे पेजवर डायग्राम वगैरे प्रॅक्टिस करण्यासाठी. पाहू शकता तुम्ही. आर्टमध्ये पण 1 नंबर होती ती. आधी आर्ट काढत होती, त्यानंतर ते जे आहे तुम्ही जे पाहिलं ते 10thचं आहे तिचं. पाहू शकता तुम्ही हातावरच्या आणि पायावरच्या मेहंदी. आणखी पण ते मोठे सध्या ती मोठे ऑर्डर घेते मेहंदीचे. पाहू शकता डिझाईन तिथं मस्त काढलेलं आहे. आर्टबद्दल आणि डिसिप्लिनबद्दल जे पण काम करते ते एकदम डिसिप्लिन वेनं करते. पाहू शकता तुम्ही, थोडीशी चूक नाही आहे त्याच्यामध्ये. फ्रेंड्स, एवढी रद्दी निघालेली आहे. रद्दी बुक्स हे पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण ताईचे आहेत, 11th 12th प्लस ॲग्रिकल्चरचे हे याच्यामध्ये. आणि ही इकडचे माझे आणि माझ्या लहान बहिणीचे बुक्स आहेत. दोन्ही पण खाली झाले एवढे पूर्ण. तर फ्रेंड्स, या ठिकाणी बुक्स भरून आहे एका पूर्ण बॅगमध्ये. हे ताईचे बुक्स आहेत. आता हे विकायच्या तयारीला आहेत. हे कधी पण मार्केटमध्ये जाऊ शकतात. तर फ्रेंड्स, आज परत जेवण करायचं आहे बाहेर. पाहू शकता तुम्ही. परत म्हणजे डेलीसारखं जेवण करत आहे ना, डेली आपण बाहेरच जेवण करतो. तिथं चालू आहे फॅन. खाली बसून आहे. काल वरती बसून होतो, आज खाली बसून जेवण आहे. या ठिकाणी ताट वाढत आहे.